त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, गेल्या शनिवारी विनंती शांत बसावं. शनिवारी टाकळी फाट्यावर गावकरी हॉटेलवर 3 दिवस होते इकडे. दोन गटामध्ये भांडण चालत असताना त्या हॉटेलचे मालक विलास घुले ते भांडण सोडवायला गेले असता त्यांची कट रचून हत्या करण्यात आली. त्या हत्येचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि हा मोर्चा यासाठी या ठिकाणी झालेला आहे की मित्रांनो, या ठिकाणच्या चंदन चोराचा पोरगा त्या गुन्ह्याचा आकार त्याने हा गुन्हा कट रचण्यास, गुन्हेगारांना पळवून लावण्यास आणि फिर्याद घ्यायला विरोध करण्यात त्याचा खूप मोठा हात आहे. त्याला 1 नंबरचा आरोपी केलं पाहिजे, त्याला घरात टाकलं पाहिजे. इकडे बघून सर, इकडे बघून पुढं. आता काही लोकांनी सांगितलं माझी एक विनंती ऐका, मी लहान आहे पण माझी एक विनंती समजेल सांगा की टाळ्या वाजवू नका. आपण दुखत आहे. हो ना, बरोबर आहे, बरोबर आहे, वाढायचं ती वाढा, फक्त टाळ्या वाजवू. बरोबर आहे. आपण दुखतले माणसं टाळ्या आता काही लोकांनी सांगितलं की बाबा ते पोराने असं करायला नाही पाहिजे, त्याला भविष्य त्याने असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मित्र, त्याच्याकडून ही अपेक्षा करणं म्हणजे आपण, ते मला वाटतं हास्यास्पद होईल. अहो, चोराच्या पोटी काय होणार आहे, जन्माला काय येणार आहे? चोराच्या पोटी जन्माला येणार आहे ना. मित्र, गेल्या काही काळामध्ये आपल्या भागामध्ये आरोपीची जात शोधली गेली काही राजकीय नेत्यांकडून आणि आरोपींची जात शोधून त्यांना त्या जमरत झालेत. त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कुणाचं तरी मंत्रीपद घालवायचं आणि ते मंत्रीपद आपल्याला मिळवायचं या हेतूने बीड जिल्हा अशांत करण्याचं काम झालं. बीडचा बिहार महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम झालं. मित्र, ही जी मंडळी आहे, ही जात सोडणारे जे बांधव आहेत, त्याचे बीड जिल्ह्यातले काही मोजके पुढारी होते. त्या पुढाऱ्यांना आज आमच्या विलास घुलेच्या भावाच्या वेदना दिसत नाहीत का? त्या पुढाऱ्यांना आज आमच्या विलास घुलेच्या पत्नीच्या वेदना दिसत नाहीत का? त्या पुढाऱ्यांना आज आमच्या विलास घुलेच्या आईचा त्रास दिसत नाही का? त्या पुढाऱ्यांना आज या केज तालुक्यातल्या सर्वसामान्य लोक बसलेल्या लोकांचा तळतळ दिसत नाही का? कुठेतरी कोणत्या तरी जातीला टार्गेट करायचं आणि त्याला टार्गेट करून कुणाचं तरी राजकारण म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काही मंडळींनी केला होता. आमच्या इकडचा तर एक बहादूर घटना झाल्या आला, त्याला वाटलं आता हे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आपल्याला सापडले, पटकन आला. अहो, आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, खून झाले, दरोडे झाले, बलात्कार झाले, तिथं त्याला भेट द्यायला टाइम नव्हता. इथं आला आणि इथं येऊन न्याय मागण्यापेक्षा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप करीत बसला. मित्र, त्याला तर मुंडे नावाचा काळही झालाय. कुठे त्याला जात दिसते, गणितच म्हणतो मला मंत्री पदाला जात आडी आली, गणितच म्हणतो ह्यांनी षडयंत्र रचलंय. अरे त्यांनी षडयंत्र रचलं असतं तर तुला 20,000 मतं पडले नसते. तो त्यांनी धनंजय मुंडे साहेबांनी 25 सभा, पंकजाताईंनी सभा घेतल्या म्हणून तो आमदार झालास. आणि मुंडे साहेबांनी तुमचं संपलेलं मुख्य सूत्रधार असणारा आता खासदाराचा पोरगा, याला याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही कधी पुढे येणार आहे हे आम्हाला सांगा. मित्र, मी आता अमोल यांच्याशी चर्चा करत होतो. त्यांनी सांगितलं ते कोणीतरी ओनवाने नावाचा PI आहे, त्यांनी ह्याच्यावर दबाव टाकला की खासदाराच्या पोराचं नाव घ्यायचं नाही, अमुकचं नाव घ्यायचं नाही, तमुकचं नाव घ्यायचं नाही. का रे बाबा, त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव घ्यायचं नाही, कायदा म्हणजे तुझ्या बापाची जहागिरी आहे का? निलंबित झाला. जो कोणी तो PI असेल त्याला सर्वप्रथम निलंबित केलं पाहिजे आणि त्याला यामध्ये 6 आरोपी केलं पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. मित्र, जोपर्यंत विलास घुले यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आज केज या ठिकाणी आंदोलन होते,
या 24 तासाच्या आत जर शासनाने निर्णय घेऊन जे जे संबंधित दोषी आहेत, जे जे संबंधित आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक नाही केलं तर वडवणी तालुक्याच्या वतीने मी सांगतो येत्या आम्ही वडवणी तालुका पूर्णपणे बंद ठेवून वडवणी येथे रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करू. त्याचबरोबर जे कोणी विलास घुले यांचा न्याय देण्यासाठी आपले या ठिकाणी नेतृत्व करत आहेत ते वेळोवेळीचे आंदोलन या ठिकाणी निश्चित करतील. त्या आंदोलनात आम्ही निश्चितपणे सहभागी होऊ आणि विलास घुले यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. माझा लहान भाऊ आज त्याची निर्गुण हत्या झाली. 4 दिवस झाले. कोणतंही कुठलंही राजकारण 4 दिवस झालं आमच्या टाकळीच्या गावकऱ्यांनी केलं नाही. या तालुक्यातील कुठल्याच गावाने राजकारण या प्रकरणामध्ये आणलं नाही. 4 दिवसात पहिल्यांदा रस्ता रोको झाला. आम्ही सगळे इथं बसलो होतो. पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला हे प्रकरण मुद्दामून वाढवायचंय का? काय मागणी काय आमची? फक्त फिर्याद घ्या. ती फिर्याद खरी का खोटी आहे तुम्ही तपासा ना. आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आहे. यासाठी महाराजांनी आम्हाला स्वराज्य शिकवलंय. या स्वराज्यामध्ये वेगवेगळ्या जातीला वेगळा न्याय द्यायचाय का? हे आम्ही आज पोट तिडकिरी टाकळीचे सगळे लहान आबाल वृद्ध या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आज तिसऱ्यांदा बसलो. टाकळी गावामध्ये त्या दिवशी रात्री बसलो, सकाळी बसलो. सगळे पोट तिडकिरी बोलतोय. कोणत्याही जातीचा कुठल्याही समाजाचा कुणाचाही आमच्या मनात द्वेष नाही. अरे पण आमच्या लेकराला ज्यांनी एका कोळी समाजाच्या मुलावर आलेला अन्याय किंवा त्याच्यावर झालेले आक्रमण 8 ते 10 पोरं हाणत होते. आज व्हिडिओ बघा तुम्ही. त्याला तो एकटा वाघ लढत होता. तो सोडवायचा म्हणून लढत होता. त्या संघटित गुन्हेगारांनी सोबत हत्यार आणले. त्याला चाकू खुपसून मारलं. व्हिडिओ बघा. सीसीटीव्ही कुणाचं रक्त कळत नाही सांगा मला. आज एवढ्या दिवसात कुणी जातीचं राजकारण केलंय का या प्रकरणात? एकच मागणी आहे, जी फिर्याद आहे ती फिर्याद प्रामाणिकपणे घ्या. किती आंदोलन करायचे? 4 दिवसात हे 6वं आंदोलन आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक जण इथं येते. कशाला आम्हाला दुसरा रंग द्यायचा नाही, काही द्यायचं नाही. सगळे समाज, सगळे धर्म, सगळे गुन्हे गोविंदानीच राहावत. ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. हीच आम्हाला मान्य आहे ना. अरे पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, जो अट्रॉसिटी कायदा दिलाय, त्या संरक्षणाचं काय? याचा जबाब कोण? याला जबाबदार कोण आहे? याचं उत्तर काय? का फक्त जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, या घोषणा द्यायच्या का? त्यांचं स्वराज्य नाही लावायचं? आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात लिहिलंय का? फिर्यादीनी तर अट्रॉसिटी कायद्यामध्ये जी काय फिर्याद दिली आहे. आज माझं पुनवणे साहेबांना त्या दिवशी IPS अधिकारी साहेब आले. मीच निवेदन दिलं होतं टाकळी फाट्यावर. आम्हाला म्हणले 12 तासाच्या आत अट्रॉसिटीची त्यांची फिर्याद घेतो. काय झालं त्याचं? यात कुणी राजकारण आणलंय का कुणी काय आणलंय? फक्त फिर्याद. अरे माझा जीव गेला ना. आज 4 दिवस त्याचे अंत्ययात्रेसाठी त्यात मृतदेहाची अजून ताबा घेतला ना कुणी. याच्यावर पोलीस प्रशासनाने हात जोडून पुन्हा एकदा विनंती आहे की तळमळ सगळ्या लोकांची लक्षात घ्या. आम्हाला कुणाला याच्यात कुठलाच रंग कशातच द्यायचा नाहीये. अरे पण फिर्याद घ्या. जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. त्यांच्या मागे जर कोणी आका असेल, कोणी त्यांना पाठिंबा घालत असेल, त्याचं नाव पुढे येत असेल तर तुम्ही तपास करा ना. नाव तर घ्या. आणि जर त्याच्यामध्ये काय खोटी फिर्याद आली असेल तर आमचं तर म्हणणं आहे त्या फिर्यादीचं पण तुम्ही नाव हे करा म्हणून.